नमस्कार मंडळी. आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण देवीला 9वी माळ चढवणार आहोत. आई जगदंबेचा उदो उदो ह्या भागामध्ये आपण करणार आहोत. आई जगदंबेचं जे मातृवत्सल रूप आहे ते आज आपण समजावून घेणार आहोत. सर्व जग जिच्यापासून निर्माण झालं अशी जी कोणती शक्ती आहे तिचंच नाव मंडळी जगदंबा. अंबा म्हणजे आई, जगाची आई ती जगदंबा. जगदंबा या शब्दाचा जप केल्यानंतर किंवा जगदंबे असा शब्द उच्चारल्यानंतर पाप विनाशासाठी तो शब्द तो जप सहाय्यकारी ठरतो अशी परंपरागत श्रद्धा आहे. मंडळी, ही देवी कशी आहे? ही देवी भक्तांकित आहे. ती मातृस्वरूप असल्यामुळे तिच्या मनातील वात्सल्य निरंतर जुळूजुळू वाहत असते. भक्ताविषयी तिला नेहमी चिंता, काळजी, कळकळ वाटत असते. आईचं जसं आपल्या मुलांवरती प्रेम असतं ना, किंवा आपल्या मुलांवरती तिचं लक्ष असतं, अगदी मंडळी त्याच प्रकारे या देवीचं सुद्धा आपल्या भक्तांवरती प्रेम असतं, भक्तांवरती लक्ष असतं. भक्तांच्या हिताची तिला कळकळ असते. आणि म्हणून तर म्हटलं जातं, वंदन करूया भक्त रक्षिता भक्तांकित माता. आणि ह्या शब्दांनी आपण तिच्यातल्या वात्सल्य गुणाचा जणू गौरवच करत असतो. ही जी आई जगदंबा आहे ना, ही मातृस्वरूप असते आणि चराचरामध्ये वसत असते. ती वनस्पतींचं आणि प्राणीमात्रांचं पोषण करते, जतन करते आणि मातृभावनेने त्यांना सांभाळते. अशा प्रकारे ती मातृभावनेने सांभाळत असताना एक इथे गोष्ट लक्षात येते का श्रोते हो तुमच्या, की आईशिवाय काही नाही, मातेशिवाय काही नाही. कारण जो जो जीव या जगतामध्ये येतो त्याला माताही असतेच. मातेशिवाय सर्व जग हे शून्य असतं. मातेशिवाय आपलं अस्तित्व निर्माणच होऊ शकत नाही. म्हणजेच या आईशिवाय, जगदंबेशिवाय आपलं अस्तित्व, चराचराचं अस्तित्व, सृष्टीचं अस्तित्व निर्माणच होऊ शकणार नाहीये. आणि म्हणून या आई जगदंबेचं नमन किंवा या आई जगदंबेचं स्मरण करणं अतिशय गरजेचं असतं. आणि ते आपण नवरात्राच्या निमित्ताने करत आहोत. आपल्या आधीच्या झालेल्या पिढ्या आणि नंतरच्या होणाऱ्या पिढ्या या सर्वांची माता कोण आहे? तर आई जगदंबा. कारण ती मातृस्वरूप आहे. पण ह्या आई जगदंबेची रूपं कोणकोणती बघितली आपण? प्रेक्षक हो, आपण तिची 3 मुख्यतः रूपं बघितली. काली मातेचं रूप बघितलं, लक्ष्मी मातेचं रूप बघितलं, सरस्वती मातेचं रूप बघितलं. काली माता काय करते? दुष्टांचं निर्दालन करून भक्तांचं रक्षण करते. लक्ष्मी माता चरितार्थ चालवते, ती जगण्याला अर्थ देते. आणि सरस्वती माता काय करते? विद्या देते, कला देते, जीवनानंद देते. ह्या देवींच्या कृपा प्रसादामुळे आपला जो जीवन संघर्ष आहे ना मंडळी, तो अगदी सोपा होऊन जातो. आणि म्हणूनच आपण असं म्हणतो, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. मातृरूप हे तिचं मुख्य रूप आहे. आणि जशी परिस्थिती येईल तसं ती आपल्यातलं वेगवेगळं रूप धारण करते. मग कधी ते काली रूपामध्ये असेल, कधी ते लक्ष्मी रूपामध्ये असेल, कधी ते सरस्वती रूपामध्ये असेल. पण या ना त्या रूपामधनं, या ना त्या प्रसंगांमधनं ती भक्तांचा आईप्रमाणे सांभाळच करत असते. आणि तिचा हा वरदहस्त आपल्यावरती आहे हे जाणवून देणारा जो क्षण आहे तो नवरात्राच्या निमित्ताने आपण साधत असतो.
कारण ही आई जगदंबा आपल्या जगण्याला नवं बळ देत असते. ती जन्मदात्री आहे. धरित्री हे या आई जगदंबेचंच एक रूप आहे. ही धरित्री आपल्याला धनधान्याने समृद्ध करते. आपला सर्वतोपरी सांभाळ सुद्धा करते मंडळी. या नवरात्राच्या दिवसांमध्ये त्या घटाच्या भोवती आपण जे धान्य पेरतो ना, हे धान्य म्हणजे या धरती मातेचंच एक प्रतीक आहे आणि आपल्यातल्या कृतज्ञतेचं हे दर्शन आहे मंडळी, असं मला वाटतं. आपली ही जी आई जगदंबा आहे, ही आई जगदंबा आपलं पालन पोषण करतच असते आणि तिच्या प्रती नतमस्तक होण्याचा उत्सव म्हणजे हा नवरात्रीचा उत्सव आहे मंडळी. म्हणजे हा आईचा उत्सव आहे, आईसाठी केलेला उत्सव आहे. आणि आईपासून आपण प्रेरणा घेऊन आपण तशी कृती करण्याचं आश्वासन तिला देण्याचा काळ म्हणजे हा नवरात्राचा काळ आहे. हे नवरात्राचं पर्व आपल्याला तेच सांगून जातं. म्हणजे आईचं स्मरण म्हणजेच नवरात्र, असं अगदी सोप्या भाषेमध्ये सुद्धा मंडळी आपल्याला सांगता येऊ शकतं. आपण नवरात्रामध्ये जो जागर केला, आपण नवरात्रामध्ये जी अखंड देवीची उपासना केली, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, आपल्यातला जो उन्मनी अवस्था आहे आपली, ती उन्मनी अवस्था आपल्याला अतिशय समाधान देणारी ठरलेली आहे. उन्मनी अवस्था म्हणजे काय मंडळी? मन आध्यात्मिक आणि भक्ती साधनेच्या पद्धतीने अगदी उच्च पातळीला पोचणारी जी भावावस्था आहे ना, त्याला म्हणायचं उन्मनी अवस्था. जे आध्यात्मिक साधक असतात त्यांना प्रचंड साधना केल्यानंतर ही अवस्था प्राप्त होते. पण ह्या नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या मनातल्या भक्तीला खरोखरच एक दिलासा मिळालाय, समाधान मिळालं आहे, असं सुद्धा आपल्याला वाटतं. त्या उन्मनी अवस्थेप्रती जाण्याचा आपला मार्ग हळूहळू सुकर झालेला आहे. देवीची आराधना करून, देवीची उपासना करून. आणि ही जी मातृरूपातली आई जगदंबा आहे, ती कायम आपला सांभाळ करणार आहे, हे आपल्या ध्यानीमनी असल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनाच्या मार्गावरनं चालत असताना निश्चितच बळ मिळतं, निश्चितच ऊर्जा मिळते, निश्चितच शक्ती मिळते. ह्या 9 दिवसांमध्ये आपण प्रत्येक माळेमधनं मंडळी देवीचं कोणतं ना कोणतं तरी रूप किंवा कोणता तरी कथाभाग आणि प्रतिकात्मक घ्यायचा जो अर्थ आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न केला. आता हे नवरात्र उठणार आहे. उद्या विजयादशमी आहे. दसऱ्याबद्दलची जी माहिती आहे ती आपण उद्याच्या भागामध्ये बघणारच आहोत. पण आता हे नवरात्र उठणार आहे, त्या निमित्ताने आपण देवीचा परत एकदा जागर केला पाहिजे. तिच्या पुढे विनम्र भावाने नतमस्तक झालं पाहिजे आणि नतमस्तक होऊन आपण त्या अंबाबाईला काय म्हटलं पाहिजे? तिचा जयघोष करताना आपण म्हटलं पाहिजे, अंबाबाईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो, जगदंबे उदयोस्तु, जगदंबे